हॅलो युट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण. आता आपण लडाखच्या डे 7 सिरीजचा पार्ट 1 बघणार आहे आज तुम्ही. त्याच्यामध्ये आम्ही 7व्या दिवशी निघालो आहे सोनमार्ग पासून आम्ही निघालो कारगिल पर्यंत. आणि आम्ही मध्ये मध्ये कुठं गेलो, काल का थांबवलं, मग पुढे कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर चला बघूया. अशाच प्रकारे बनून राहा शेवटपर्यंत. आजची आपल्याला जास्त मोठी व्हिडिओ होणार आहे म्हणून आम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 केलेले आहे. तर याच्यातला हा पार्ट 1 आहे. बघा. तो चलिए शुरू करते हैं। कैसे लगती? गार गार लगती नहीं तो क्या होती? बोले वही तो हाथ लाने चड्डी। गजब बेइज्जती क्या कर लेती? धर लेती क्या? धर लेती, मेरी धरती नहीं, खिंगड़ा धर लेती। ढूंढ लेती कछुआ है कि गया। अरे चलो, हो गया क्या? Yeah bro, I am all set to leave for Kargil War Memorial. बात तो सही है। इधर बिल्कुल ठंडी नहीं चाहिए वैसे। बिल्कुल नहीं है, वो खिड़की खोलो तुमको ठंडी लगेगी। बिल्कुल 4 डिग्री जैसा नहीं लग रहा इधर। कुछ भी नहीं बिल्कुल गार्ड नहीं पड़ता पूछो तो कुछ भी नहीं। नहीं हो रहा है। नहीं, बस तंबाकू कौन खिलाएगा, उसका इंतजार में। अब भी ठीक हो गया ना। ये बार बार अटक रही है कुर्सी। जसा की तुम्ही पाहत आहात, हा आमचा हॉटेलमधनं बाहेरचा व्ह्यू आहे. छानशी नदी म्हणता येईल याला. बर्फातच पाणी झालेलं आहे आणि कंटिन्यू चालू असतं हे पाणी. साईडनं हे कॅम्प लागलेले आहेत. आम्ही कॅम्पमध्ये घ्यायला नको म्हणत होतो कारण खूप थंडी वाजत होती. आणि हा जो साईडचा तुम्ही निसर्ग सौंदर्य पाहत आहात, खूप सुंदर. हा तुम्ही बर्फाचं हे टोक पाहत आहात. याचं विशेष म्हणजे ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवला त्याची पहिली किरणं ह्या बर्फाच्या टोकावरतीच होते. खूप सुंदर असं दृश्य आहे इथं. आमची सगळा ग्रुप फोटो काढण्यामध्ये मग्न होता. त्याचा आनंद घेत होता की आम्हाला परत इकडे यायला भेटेल की नाही. हा आमचा राकेश दादा, त्यालासुद्धा हा मोह आवरला नाही. व्हिडिओ आणि फोटो हा काढत होता. पहा किती सुंदर असा नजारा आहे हा. आमचा सोनमर्गला मुक्काम झाल्यामुळे पुढचा प्रवास आता आमचा आजचा हा खूप मोठा राहणार आहे. आमचा हा सोनमर्गचा मुक्काम बिलकुल सुद्धा प्री प्लॅन नव्हता. पण मिलिटरीने आम्हाला पुढे जाऊन न दिल्यामुळे आम्ही इथेच थांबायचा प्रयत्न केला. पहा हा किती सुंदर नजारा आहे. हा फक्त आपण पिक्चरमध्येच पाहिला असेल नाही, आम्ही हा आमच्या डोळ्यांनी स्वतः पाहिलाय आणि आम्हाला माहिती आहे हा किती सुंदर होता तो. तुम्हाला आमच्या ग्रुपचे जय वीरू दाखवतो पहा. हा पुढे बसलेला जयेश दादा आणि मागं बसलेला रुपेश दादा. ह्या दोघांचं विशेष म्हणजे हे दोघं लहानपणीचे आणि एका वर्गाचे मित्र आहेत. हा जो तुम्ही जाम पाहत आहेत ना, हा कंटिन्यू आम्हाला जाम लागलेला होता. त्याचं कारण असं की रोड खूप छोटे होते आणि काही ठिकाणी रोडची अवस्था खूपच खराब होती. आणि काही ठिकाणी जिथं रुपेश दादा फोटो काढतोय त्या तिथं रोड बघा खूप छान होते. आम्ही यांना मामा म्हणायचो. हे आमचे मामा. आता तुम्ही जर पाहताय ना व्ह्यू, दोन्ही साईडनं बर्फ आणि मधनं गाडी चालली. खूप छान व्ह्यू होता हा. हवा सुद्धा अशी थंड लागत होती आम्हाला. आणि हे तुम्ही जेवढं ऊन पाहताय ना, या उन्हामध्ये सुद्धा आम्हाला थंडी वाजत होती. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आता या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मित्र धनाजीने हा व्हिडिओ काढलेला आहे. थोडंसं सांभाळून घ्या. तो प्रयत्न करत होता, त्याला खूप थंडी वाजत होती, त्यामध्ये तो व्हिडिओ सुद्धा काढत होता आणि गाडीच्या मागं सुद्धा बसला होता.
आपण महाराष्ट्रात जर पाहिलं असेल तर ह्या दऱ्या त्यापेक्षा खूप मोठ्या आहेत आणि डोंगर हे ढिसूळ असल्यामुळे डोंगर कधी सुद्धा माती पडू शकते या इथे. हा माझा मित्र धनाजी आणि मी पुढे बसलेलो आहे अतुल. काल सगळ्यांचीच वाहतूक थांबवली होती. जशी आम्ही थांबलो होतो तशी बरीच वाहतूक इथनं थांबली होती आणि आज सगळ्यांचीच गडबड चालू झाली. हा रोड कारगिलला जाणार आहे आणि कारगिलवरनं पुढं तसाच तो लेहला कनेक्ट होतो. आता आम्ही हा प्रवास करत करत जोजिला पॉईंटला पोहोचत आहे. जोजिला पॉईंट याचं महत्त्व असं सांगायचं आहे की श्रीनगर आणि कारगिल याचा हा मधला दुवा आहे. समुद्र सपाटीपासून 3500 मीटरवरती याची उंची आहे. आम्ही सर्वांनी इथं फोटो काढून या पॉईंटचा आनंद घेतला. तुम्ही पाहत असाल भरपूर बायकर्स किंवा जे टुरिस्ट होते ते इथं फोटो काढूनच पुढे जायचे. हा आमचा पुढचा प्रवास चालू झाला. तुम्ही पाहत असाल हा सगळा रोड पेविंग ब्लॉक्समधनं बनवलेला आहे. त्याचं कारण असं की रोडचं पाणी बर्फाचं पाणी रोडवरती येत असतं आणि रोडमध्ये स्केट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं त्यांनी इथं पेविंग ब्लॉक्स टाकलेले आहेत. पुढं तुम्ही जाताल तर पुढं तुम्ही पाहताल की चांगला डांबरी रोड पण त्यांनी बनवलेला आहे. हे सगळं काम BRO आपली करत असते, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. BROचं खूप छान काम झालेलं आहे. इथं मिलिटरीचं सुद्धा खूप छान काम झालेलं आहे. आपण पुढं जाताल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेलच. तोपर्यंत तुम्ही याचा आनंद घ्या. हा जो बर्फ पहा किती सुंदर आहे पहा. हा बर्फ हातात घेतला खरं पण हात सगळे बधीर पडले होते. एवढं थंडी होती. आणि हे जी तुम्ही वाहतूक पाहतात कारगिल टू श्रीनगर जाणारी इथं छोटी छोटी गावं आहेत. त्यासाठी हे रोजचे प्रवास चालू असतात. विचार करा 6 महिने हा प्रवास बंद असतो आणि 6 महिन्यानंतर हा प्रवास चालू होतो. हा सगळा रोड बर्फाखाली असतो आणि असा ओपन केला जातो. ओपन केल्यानंतर दोन्ही साईडनं बर्फ आणि मधनं रोड. खूप छान दृश्य आहे, खूप छान दृश्य. माझ्या राईट साईडला तुम्ही जर पाहताल अख्खा डोंगर बर्फाने झाकलेला आहे. थोडे थोडेच असे पॅचेस आहेत की ते ओपन झालेले आहेत. खरं सांगू फोटो काढायचा आणि व्हिडिओ काढायचा मोहच आवरत नव्हता. हा आमचा विवेक. आमची विवेक आणि त्याची डॉमिनॉर दोघांची एवढी छान गट्टी जमली होती. डॉमिनॉर आम्हाला अजून जरी दिसली की विवेकची आठवण येते. हे शेळ्यांची खासियत पहा तुम्ही. यांची शेपूट खूप मोठी आहे बघा. हे शेपूट त्यांची आपल्याकडे एवढी शेपूट मोठी दिसणार नाही आणि लोकर यांची विशेषता खूप मोठी. इथले मेंढपाळ घेऊन चाललेत त्यांची रेग्युलर सर्व्हिस त्यांची घेऊन त्यांना फिरून आणायचं. जसे आपल्या साईडला शेतकरी असतात त्यांचं काम करतात तसं हे पण त्यांचं रोजचं उठून कामच आहे त्यांचं.
आपण जोझिला पॉइंट पासून 0 पॉइंट या दिशेने चाललो आहे. 0 पॉइंटला तुम्ही जर पाहताल पूर्ण बर्फ आहे इथं. मी भिंत म्हणलो, जमीन क्वचितच दिसते यामध्ये. आणि तुम्हाला आता इथे काय नजारा आहे दिसेलच थोड्या वेळात. खूप छान नजारा आहे यामध्ये. पण इथं ऑलरेडी आमची टीम पुढे जाऊन थांबलेली आहे. हा संकेत, हे आमचे मामा, ते आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी सांगत आहेत. इथं नको म्हणलं, जरा हॉटेलपाशीच करावी म्हणजे थोडंसं सेफ पण राहील, म्हणून म्हणलं त्या हॉटेलपाशी पार्क करून टाकावी. खूप सुंदर असा नजारा आहे. हे आमचे कार मधले काही मेंबर्स आहेत, ते पण त्याचा आनंद घेत आहेत. गुरुदत्त काळे, हाय गाइस, कैसे हो? कैसे लग रहा है? ठंडा ठंडा कूल कूल. कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? तुम्ही पाहिलं असेल आमची पूर्ण टीम इथं नाश्ता केला, ऑमलेट केली. आणि हे राकेश दादा आमचे, पर पुन्हा एकदा व्हिडिओचा आनंद घेताना. तुम्हाला खरं सांगू, इथं बर्फामध्ये येऊन मॅगी आणि ऑमलेट खाण्याची ना मजाच वेगळी खूप. सगळे आमचे बायकर्स आले इथं वरती टॉपला जाऊन, बर्फाच्या तिथं जाऊन फोटो काढत होते. हा विकी, अरे अरे शाहिद भाई चिडले आमचे. शाहिद भाई वापस राखू से ठेवले बाबा घाबरून. विकी घाबरला. हे आमचे चंगू मंगू म्हणजे जयवीरू. दुसरीकडून राजेश चाललाय जोरात, हंसराज पण चाललाय बाबा जोरात. सगळ्यांना आहे ना एवढा आनंद झाला इथे येऊन, त्यांना कळतच नाहीये. खूप आनंद झाला सगळ्यांना. इतनी खुशी नाना, संकेत आणि रुपेश यांचा एन्जॉय पहा कसा चाललाय. नाना तर छोट्या मुलागत आनंद घेत आहेत. आणि घेणार का नाही घेणार. हा पहा रुपेश गेला झोपून तिथेच. संकेत आपला कॅटवॉक करतोय. रोहितचा पण आपला चाललाय बाबा सिंगम लुक. प्रसन्न, मामा आणि मी, आम्ही पण काढून घेतले फोटो. आणि खरंच फोटो काढण्यासारखंच ठिकाण होते. म्हणजे सांगायचं ना, ज्याच्यासाठी केला होता ना मी 8 तास, हसतो 8 तास. अरे पडलो असतो मी इथं. पुन्हा एकदा आमची जर्नी चालू. हा जो प्रवास चालू आहे हा कारगिलच्या दिशेने चालू आहे. तुम्हाला सांगायचं ना, हा 6 महिने बर्फाखाली असतो रोड सगळा. जमीन दिसतच नाहीये, एवढा बर्फाखाली असतो. विचार करा. हे पहा, हा आमचा धनाजी. सेंटर फ्रेश खाल्लं होतं त्यांनी, केसे जिप लपला पाई. सेंटर फ्रेशची ॲड चांगला करत होतो.
अरे कुठे गेला? ये 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 ये. अरे आला आला, परत आला. हा विवेक करतोय आपली डॉमिनरवरती राईड. आम्ही म्हणलं ना, डॉमिनर आणि विवेक, मस्त गाडी त्याची दोघांची, घट्ट नातं दोघांचं. अमरनाथला जायला 2 रोड असतात, एक पेहलगाम आणि दुसरा बालटाल. तो बालटालवाला रोड आता आम्हाला लागतोय. बालटाल आता जवळच आहे. पाहूया, अमरनाथला जायचा कधी वेळ आला तर अमरनाथला पण आम्ही जाऊ आणि त्यावेळेस असंच व्लॉगिंग करू. पण त्यासाठी तुम्ही आत्ता आम्हाला लाईक, सबस्क्राईब करा आणि अशाच आवडत्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही ना अशा खूप छान छान व्हिडिओ बनवतोय. तुम्ही जर हे आम्हाला प्रोत्साहन दिलं तर आम्ही पुढं अजून व्हिडिओ बनवू आणि आम्हाला पण कळेल की आमचा कंटेंट तुम्हाला आवडतोय. हा तुम्ही निसर्ग सौंदर्य पाहताय ना, खूप छान आहे. कारगिलमध्ये आपल्या भारतीय सैन्यांनी इथूनच लढाई लढली होती. विचार करा, आता सुद्धा या थंडीमध्ये आम्हाला विदाऊट गिअर, आम्ही विदाऊट कुठल्याच गिअरने आम्ही चालू शकत नाही. हेल्मेट काढू शकत नाही, रायडिंगचे गिअर्स कुठलेच काढू शकत नाही, कारण खूप थंडी आणि सेफ्टी पर्पजसुद्धा आम्ही हे करत असतो. आम्ही वारंवार हेच सांगत असतो की सेफ्टी पर्पजसाठी तुम्ही तुमचे रायडिंग गिअर्स हे घातलेच पाहिजेत. हँड ग्लोव्ज, तुमचे रायडिंगचे पॅड असतात, ते नी पॅड असतात, ते घातलेच पाहिजेत. हेल्मेट घातलंच पाहिजेत. कारण तुम्ही इथं पहा, इथं कुठंही साईडनं सुरक्षितता अशी काहीच कटडा नाही आहे, डायरेक्ट खाली दरी आहे. आणि गाडी चालवताना सुद्धा खूप सावकाश चालवायची. पाहायचं की आपल्यासाठी हा नवीन रोड आहे. साईडनं काहीच बॅरिकेड्स, आता इथं खूप कमी बॅरिकेड्स लावलेले आहेत त्यांनी, आणि हे शक्यसुद्धा नाही आहे. आपल्या BROने खूप छान काम केलं इथं. हा आमचा आता गाडीतला व्हिडिओ. कारमधले सुद्धा आनंद घेत आहेत. गुरुदत्त काळे, राकेश आणि नाना हे तिघं या गाडीमध्ये प्रवास करत आहेत. खरं सांगू, आम्हाला गाडीचा सुद्धा खूप आधार होता. या गाडीमध्ये आमचं अतिरिक्त सामान होतं आणि तसं पाहायला गेलं तर गाडीमध्ये जे आमची माणसं बसली होती, ह्या माणसांचा खूप आधार होता. ते पाहायचे की शेवट गाडी कुठली थांबली आहे, त्या गाडीला काय कमी जास्त नाही का. कारण ह्या साईडला पेट्रोल, डिझेल आणि मदत अजिबात मिळत नाही. इथं मिळती मदत फक्त मिलिटरीची मदत मिळते. आणि ती आमच्या मागे जी मोठी गाडी चालत होती ते हेच काम करत होते की कुठल्या गाडीला काही कमी पडत नाही ना, व्यवस्थित सगळं चाललं आहे ना. त्यामुळे ह्या गाड्यांचा खूप मोठा आधार होता आम्हाला सुद्धा. बाईक रायडिंगमध्ये हा बॅकअप प्लॅन घेणं गरजेचंच असतं. हे सगळं आहे ना आमच्यासाठी स्वप्नवत होतं, असा बर्फ पाहणे. आत्तापर्यंत आम्ही हे सगळं फोटो, व्हिडिओ किंवा मूवीजमध्येच बघितलं होतं. पण ॲक्च्युली या रोडचं काम करण्यासाठी हे रोडचं काम चालू आहे. हे रोडचं काम करणं सोपं नाही आहे. हा पहा, तुम्हाला मी म्हणलं नव्हतं रोड खूप छान आहेत पुढं म्हणून. हे छानवाले रोड हेच. हे बाकीचे रायडर्स पण फोटो व्हिडिओचा मोह त्यांना आवरतच नाही. मला तर खूप गाणी आठवतात. मला माहीत नाही तुम्हाला आता कुठलं गाणं आठवत असेल. खूप छान छान गाणी चालू तिथं माझ्या डोक्यात सुद्धा. आम्ही राईड करताना ही गाणीच आमच्या डोक्यात होती आणि हा मेंटली स्ट्रेस घालवण्यासाठी हा रायडिंग होती आमची, असं म्हणायला लागेल. किंवा एक मेडिटेशनचं पण काम करतं. लोकेशन, रायडिंग, मित्र आणि हा लडाखचा निसर्ग सौंदर्य खूप छान काम करतं. हे तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघताल ना तर बऱ्यापैकी तिथं फोटो व्हिडिओ काढत आहेत. आणि डाव्या साईडला हा मिलिटरीचा कॅम्प आहे. हा कारगिलवाला मिलिटरी कॅम्प आहे. इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला कारगिलच्या दिशेने तुम्ही खूप जवळ आलेला आहात. आता इथं आम्हाला ऑफिशियल आमची एंट्री होते. हा बायकर्स. आणि हे तुम्ही हा लोखंडी ब्रिज पाहताल ना, इथं खूप पाहायला मिळतात. आणि एक वेगळंच
प्रेम येतं या लोखंडी ब्रिजवरती. खूप छान वाटतं. आता तुम्ही हे बघताल कारगिलची कमान. यामध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं आम्हाला पूर्णपणे आमची एंट्री केली जाते. कुठे चाललो, का चाललो, कारण हे एक मिलिटरी त्यांच्या सुरक्षितेच्या हिशोबाने करत असते. कारण आधीमध्ये कुठंच मदत मिळत नाहीये. जर बाहेरनं आलेले टुरिस्ट कुठं कुठे गेले, काय काय गेले, तर त्यासाठी ह्या हिशोबाने इथं एंट्री केली जाते. हे आमचे बायकरचा ग्रुप, हे आमच्या बाईक्स आणि ह्या मिलिटरीच्या गाड्या. हा लडाखचं पोलीस स्टेशन आहे. इथं सुद्धा तुम्ही पाहिले असतील गाड्या सगळ्या चेकिंगसाठी थांबवल्या होत्या. मी तुम्हाला म्हणलो होतं हा लोखंडी ब्रिज खूप लागतात आणि दरवेळेस इथं फोटो व्हिडिओ काढायचा मोहत आवरत नाही. गुरुदत्त सुद्धा हेच करतोय. खूप छान वाटतं इथं. ह्या गाड्या चेकिंगसाठी सगळ्या थांबवलेल्या असतात. जोपर्यंत मिलिटरीची चेकिंग होत नाही तोपर्यंत त्या गाड्या पुढे सोडल्याच जात नाहीत. तुम्ही पाहत असाल खूप मोठी लाईन होती आणि ह्या ट्रक ड्रायव्हरांना सुद्धा मानायला पाहिजेत. 2-2 दिवस त्यांना आहे ना लाईनला थांबायची वेळ आली तरी ते थांबतात. त्यामुळे जे आपले ट्रान्सपोर्ट करणारे मित्र आहेत त्यांना पण एक रिस्पेक्टफुल सलामत द्यायला देऊशी वाटतो. हे तुम्ही लाईन पाहत असाल जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर तरी नक्कीच असेल. हा आजचा व्हिडिओ अनपेक्षित असा मोठा होणार आहे कारण आमचा कालचा प्रवास खूप कमी झाला होता आणि आजचा प्रवास हा खूप मोठाच होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ 2 पार्ट करण्यामागचं हेच कारण आहे. कारण आमचा हा आजचा प्रवास खूप मोठा आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये कव्हर करतो ते. कारण हा जेवढा मोठा प्रवास तेवढा थकवणारा सुद्धा असतो. पण खरं सांगू थकवा वगैरे कधीच जाणवत नाही कारण हा आनंदच वेगळा आहे. हा निसर्गच वेगळा आहे. डोंगर, साईडनं वाहणारी नदी आणि मधनं रोड आणि हा थंड हवा आहे ना, खूप खूप छान हवा. म्हणजे यामध्ये थकवणारा हा प्रकारच नसतो काही. आता या तुम्ही मध्ये बघत असाल इथं हिरवळ असल्यामुळं जनावरं आहेत तिथं चारा खाण्यासाठी आलेले आहेत. हिरवळ खूप कमी दिसली आम्हाला कारण बर्फ हा डोंगरात जास्त बर्फ असल्यामुळे हिरवळ खूप कमी राहते इथं. हे आपले देशाचे जवान खूप छान काम करतात बरं का. इथं हे छोटी छोटी गावं आहेत. इथं या गावांचा विशेष म्हणजे ना लोकसंख्या खूप मोठी नसते, मोजकीच घरे असतात, पण पाहायला पण खूप छान वाटतं. काय आहे आपला भारत देशात खूप संस्कृतीने अनेक संस्कृती आहेत. इथं रीतिरिवाज आहेत, त्यामधलंच हे गाव. ही अशी गावं पाहायला पण खूप छान वाटतं. हा साईडचा डोंगर, डाव्या साईडला मस्त मोकळं मैदान आणि ही नदी. ह्या नदीचं विशेष म्हणजे असं की ही नदी कंटिन्यू चालू असते. बर्फाचं झालेलं पाणी, तुम्ही त्या पाण्यामध्ये हातच घालू शकत नाही एवढं थंड पाणी असतं. हे आम्हाला असेच भेटलेले रायडर्स, ते सुद्धा प्रवास करत होते आणि ते सुद्धा मजा घेत होते. असो हा प्रवास. भरपूर आपल्याला असे टुरिस्ट भेटतात, रायडर्स भेटतात. पुन्हा एकदा ब्रिज लागला.
हे BROने जर हे काम केलं नसतं तर ही कनेक्टिव्हिटी राहिलीच नसती कारगिल टू काश्मीर. हा आमचा विवेक पुन्हा एकदा. पुन्हा एकदा रायडिंगचा मजा घेत असताना विवेक पुढे आला. आता हिरवा डोंगर थोडासा दिसायला चालू झाला. हे मामा आमचे ते इन्स्ट्रक्शन देत होते आम्हाला की पुढं आपल्याला थांबायचंय, पुढे जाऊन थोडं. त्यांची ती हिमालयन गाडी आणि त्यांनी ते केलेलं गाडीला बॅग्स गेअरअप खूप प्रोफेशनल वाटत होतं मामांच्याकडे पाहताना. आणि पुन्हा एकदा विवेकची एंट्री झालेली आहे. तुम्ही पाहत असताल दोन्ही साईडनं डोंगर आणि मधनं रोड चालू आहे. आणि इथली लोकल ट्रान्सपोर्टवाली इको. हे पहा, इथं एक महत्वाचं सूचना अशी सगळ्यांना की जिथे जिथे तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल तिथे तिथे तुम्ही पेट्रोल टाकून घ्या. भले तुमच्या गाडीमध्ये 1 लिटर बसेल, अर्धा लिटर बसेल, पण टाकून घ्या, कारण लांब लांबपर्यंत आपल्याला पेट्रोल भेटत नाही. आता आपण पोहोचलोय कारगिल मेमोरियलला. तर आलोय आम्ही आता कारगिल वॉर मेमोरियल. ह्या सगळा पूर्ण द्रास नंतरचा हे कारगिल वॉर मेमोरियल बनवलेलं आहे शहीद झालेल्या जवानांसाठी. याच्यामध्ये भारतीय सैन्याबरोबर पाकिस्तानी जे सैनिक आहेत त्यांचे सुद्धा काय आयडी ओके. कारगिल मेमोरियल वॉर इथं आपल्या शहीद जवानांसाठी हे मेमोरियल वॉर उभारलेलं आहे भारतीय सैन्याने. आणि खूप चांगला उपक्रम आहे. यामध्ये आपले 527 जवान शहीद झाले आणि जवळजवळ 1500च्या आसपास जवान जखमी झालेत. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढी बिकट परिस्थितीमध्ये आपली भारतीय जवानांनी हे युद्ध जिंकलंय. तुम्ही जर हा डोंगर पाहताल, ह्या डोंगराच्या मागच्या साईडलाच पाकिस्तानची बाउंड्री आहे. आणि आम्हाला तिथल्या भारतीय जवानांनी दिलेल्या माहितीनुसार त्या साईडनंच त्यांनी चढाई केली होती सुरुवातीला. हा मागचा डोंगर पूर्ण पाकिस्तानच्या ताब्यामध्ये होता. जो तुम्ही झेंडा पाहत आहे भारताचा, त्याच्या मागच्या साईडचा डोंगर पूर्ण पाकिस्तान सैन्यांनी कब्जा केला होता. त्यानंतर आपले कॅप्टन बत्रा साहेब त्यांनी तो कसा जिंकला ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या जवानांच्या स्मरणार्थ केलेलं हे काम, त्यांनी लिहिलेले पत्र जे घरी जाऊ शकले नाहीत, त्यांची शेवटची पत्र होती. हे जवानांचा आपल्या 527 जवानांना दिलेली श्रद्धांजली आणि त्यांच्या स्मरणार्थ उभं केलेलं हे संपूर्ण परिसर. कारगिल युद्धामध्ये जे शहीद झाले होते जवान, त्यांच्या आठवणीमध्ये डेव्हलप केलेलं आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी याच्यामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांच्या सुद्धाच्या डेड बॉडी पाकिस्तान गव्हर्नमेंटनी ॲक्सेप्ट करायला नकार दिला होता. त्या डेड बॉडीज इथे हे केले आहेत, दफन केलेले आहेत.
मुंबई. हे टाकलेले हे समोरचे जे दिसत आहेत ते आता आलेली होती, केरलामधून आली होती. आम्हाला जोजिला पास आणि 0 पॉईंटवरती भेटली होती. तर हे बघा, हे जे आहेत इकडनं त्यांनी ह्या ज्या पाकिस्तानी सोल्जर्स आहेत त्यांची इंडियन पाकिस्तानी मे बी दोन्ही बहुतेक, पण इकडे तर फक्त इंडियन सोल्जरचाच हे दिसतंय. पाकिस्तानी सोल्जर्सला त्यांनी नाही, गव्हर्नमेंटनी ॲक्सेप्ट नाही केलं, पण त्यांना दफन इकडेच केलेलं आहे. इतके सैनिक शहीद झालेले आहेत जे इथे दिसत आहेत. त्यांच्या नावाच्या पाट्या फलक लावलेल्या आहेत त्या. या इथं आपण लढाई जिंकली ते हे 3 पॉइंट. अशा प्रकारे लडाख डे 7 पार्ट 1 इथं संपत आहे. तरी सर्वांनी पुढच्या पार्टसाठी आवर्जून इथं हजेरी लावा, कारण पुढचा पार्टमध्ये खूप ॲडव्हेंचर आणि सुंदर नेचर तुम्हाला पाहण्यास मिळेल. जसं मी बोलल्याप्रमाणे आजचा दिवस खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही हे पार्ट 2मध्ये केलं आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रोत्साहन करा. आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आमची सगळी टीम इथं जेवणास थांबली होती. राजमा चावल इथला फेवरेट. राजमा चावल खाल्ल्यानंतर ताकद पण येते असं म्हणतात. हे सगळ्यांनी अनुभव घेतला आमच्या टीमनी. तुम्हाला सांगायचा भाग असा की इथं जेवण केल्यानंतरच आम्ही पुढे गेलो, कारण पुढं जेवणासाठी आम्हाला कुठलीच सोय नव्हती, म्हणून आम्ही इथं जेवण केलं. आज आम्ही थांबतोय. पुढच्या पार्टमध्ये आपण भेटूया. डे 7 पार्ट 2मध्ये आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.